नमस्कार मित्रांनो, विपाच्या माजगारमध्ये आपलं स्वागत आहे. मी विपशना म्हणजेच आपल्या सर्वांची लाडकी विपा आज बनवत आहे बीटरूट आणि मुगाचा धिरडं. तुम्ही ह्याला चिलाही म्हणू शकता. हे फॅट लॉसमध्ये किंवा वेट लॉसमध्ये खाण्यासाठी खूप उपयोगी आहे. मुगाची डाळ तर आपण सर्वच वेट लॉसमध्ये खातो आणि सलाडच्या माध्यमातून आपण बीटरूटही खातो. तर हे दोन्हीचं कॉम्बिनेशन करून असं खाल्लं तर हे अप्रतिम लागतं. सो वेलकम टू माय एपिसोड नंबर 1 ऑफ वेट लॉस रेसिपीज. आपण आजपासून वेट लॉस रेसिपीजचे एपिसोड चालू करणार आहोत. मला नक्की कळवा कशा वाटतात. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूयात. मी इथं 2 बीटरूट घेतलेलं आहे. ते मी आता उकडायला टाकते आहे. थोडंसं पाणी घालून आपण त्याच्या 2 शिट्ट्या करून घ्यायचा. आपण तसंच जर कच्चं बीट घेतलं तर ते थोडंसं असं म्हणजे जाडसर असं होतं. तसं पण आपण घेऊ शकतो, काही हरकत नाही. पण थोडंसं मऊ करून घेण्यासाठी मी त्याच्या 2 शिट्ट्या करून घेते. 2 शिट्ट्या झालेल्या आहेत. आता आपण बघूयात आपलं बीटरूट शिजलं आहे का. असं जास्ती नाही शिजलं तरीसुद्धा चालणार आहे. थोडंसंच मऊसुद्धा थोडंसं असं झालं पाहिजे. त्या कारणाने आपण हे शिजवून घेतो आहे. तर शिजवून झालं बीट की ह्याचं असं साल आहे ना असं इझिली निघून जाते. आपण पहिले आता साल काढून घेणार आहोत. त्याला क्लीन करून घेणार आहोत. क्लीन करून झालं की आपण ह्याला किसून घेणार आहोत. बघा ह्या पद्धतीत आपण असं साल काढून घ्यायचं. तसंच सेम आपण आता दुसऱ्याला पण करून घेणार आहोत. साल काढून झाले की आपण ह्याला खिसून घेणार आहोत. दोन्ही बीटरूट आपण ह्याच पद्धतीने खिसून घ्यायचेत. बघा झालेत आपले बीट खिसून. आता मी ही मुगाची डाळ घेते आहे. मुगाची डाळ मी साधारण 15-20 मिनटं भिजत ठेवली होती. त्याच्यामध्ये मी घालते आहे 5 मिरच्या आणि 4 लसणाच्या कांड्या. मी अर्धी वाटी मुगाची डाळ घेतली आहे. जास्ती मुगाची डाळ नाही घ्यायची. भरपूर होतो धिरडं आपलं एवढीशाच ह्याच्यामध्ये अर्ध्या वाटीमध्येच करून भरपूर होतं. त्याच्यामुळे मी आता इथं अर्धी वाटीच घेतली होती मुगाची डाळ भिजत घातली होती. ती आपण ह्याला वाटून घेणार आहोत. त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मी इथं जिरं टाकते आहे अर्धा चमचा आणि थोडासा अर्धा चमचा ओवा टाकलेला आहे. आणि आपण आता ह्याला मिक्सरमधनं व्यवस्थित ग्राइंड करून घेणार आहोत. बघा या पद्धतीत झालेलं आहे आपलं मिक्सर. हे आपण मगाशी चिरलेलं बीट आहे त्याच्यामध्ये आपण हे मिक्सर सगळं टाकून देणार आहोत. एकदम मऊसूत झालेलं आहे मिक्सरमधनं काढल्यामुळे. सगळं मिक्सर आपलं टाकून झालेलं आहे. आता आपण ह्याला चांगलं मिक्स करूयात. मस्त असा रेड कलर येतो. छान असं एकदम मस्त असं खाऊशी वाटतं. असं एकदम छान बनवल्यावरती इतकं छान कलर येतो ना रेड. आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत थोडंसं मीठ. इथं मी बाइंडिंग येण्यासाठी फक्त 2 स्पून असं डाळीचं पीठ टाकते आहे बाइंडिंग येण्यासाठी. जास्ती नाही टाकायचं कारण काही लोकांना वेट लॉससाठी चण्याची डाळ सांगत नाही. पण बाइंडिंग येण्यासाठी मी इथं 2 चमचे फक्त टाकलेली आहे. मुगाची डाळ हाय इन प्रोटीन आहे आणि तुम्हाला बीट हे
फायबर वगैरे सगळं देतं. त्याच्यामुळे खूप उपयोगी असे इन्ग्रेडियंट्स आपण मिक्स करून आपण त्याचं धिरडं करत आहोत. तर आपण पॅनमध्ये मी तर टाकते आहे, आपलं मिक्सर झालं आहे ते. अशीच कन्सिस्टन्सी ठेवायची, जास्ती पातळ नाही करायचं. छोटे छोटेच करून घेते आहे मी. बघा या पद्धतीत माझं टाकून झालेलं आहे. तर आपण त्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. झाकण ठेवून मस्त वरतून खालून चांगलं आपल्याला त्याला भाजून घ्यायचं आहे. लो फ्लेमवरच करायचं, नाहीतर खालनं भाजलं जातं आणि वरतून भाजायचं राहून जातं. त्याच्यामुळे आपण त्याला झाकण ठेवून पहिलं म्हणजे वरतूनसुद्धा ते व्यवस्थित शिजलं पाहिजे, कारण आपण कच्चीच मुगाची डाळ घेतलेली आहे, सो ती व्यवस्थित शिजली पाहिजे. सो आपण थोडंसं लो फ्लेमवरती शिजवणार आहोत त्याला. तर हे झालं आहे असं मला वाटतं आहे. सो पण मी मोठा गॅस करते आहे थोडासा. बघूयात आपण झालं आहे का आता. ओके, निघालेलं आहे व्यवस्थित. मी याच्यामध्ये तूप वगैरे असं काही टाकलेलं नाही आहे आत्ता. तर तुम्हाला जर तूप ॲड करायचं असेल, तेल बिलकुल ॲड करायचं नाही. वेट लॉस रेसिपीसाठी थोडंसं तूप तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता. खालनं पण व्यवस्थित भाजून घ्यायचं. बघा किती सुंदर कलर आलेला आहे, खायला पण एकदम टेस्टी लागतं. आपलं धिरडं बीटरूट आणि मुगाच्या डाळीचं रेडी झालेलं आहे. बघा किती मस्त दिसतंय, एकदम छान असं व्यवस्थित निघूनसुद्धा आलेलं आहे. तुम्ही हे कोणत्याही दही किंवा चटणीबरोबर किंवा कोणत्याही भाजीबरोबरही खाऊ शकता. एकदम मस्त टेस्टी लागतं आणि पटकन बनवून होतं. एकदम अर्ध्या तासात तुमचं हे बनवून होणार आहे. वेट लॉससाठी काय तुम्ही कच्चे गाजर काकडी किंवा उकडलेलंच खायचं असतं असं नाही. असं मस्त मस्त रेसिपीज पण तुम्ही बनवून खाऊ शकता. कशी वाटली तुम्हाला माझी वेट लॉस रेसिपीचा फर्स्ट एपिसोड? मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि लाईक अँड शेअर जरूर करा.